सोलापूर, जळगाव आणि नाशिक अशा सर्वच ठिकाणी आपल्या धडाकेबाज कामगिरीनं चर्चेत आलेल्या पालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांची नाशिकमधून अवघ्या 20 महिन्यात बदली झाली आहे. कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकची धुरा सांभाळणाऱ्या गेडाम यांनी कुंभमेळा काळात ठेकेदारांकडून करून घेतलेल्या गुणवत्तापूर्ण कामांचं कौतुक झालं होतं. घरपट्टी, पाणीपट्टी, एलबीटीची वसुली करून पालिकेचं उत्पन्न वाढवणं, शहरातल्या बांधकामांचे नकाशे ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील त्यांनी घेतला. उल्लेखनीय बाब म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या मिळकतींचं सर्वेक्षण करून बड्या हस्तींसह लोकप्रतिनिधींना देखील त्यांनी घाम फोडला होता. मनपाचं अंदाजपत्रक वास्तववादी असावं यासाठी त्यांनी कायम आग्रह धरून नगरसेवकांच्या विकास निधीला चाप लावला. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून प्राधान्यक्रमानं मोजक्याच कामांना त्यांनी हात घातला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिल्डर लॉबीला त्यांनी अंगावर घेत नियमानं काम करायला भाग पाडलं. मनपा कर्मचारी अधिकाऱ्यांना काम करण्याची आणि शिस्त पाळण्याची सवय लावली होती. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रस्ताव पोलीस ठाण्यांमध्ये दिले. अशा धडाकेबाज कारवाईमुळे प्रवीण गेडाम सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले होते. सर्वसामान्य म्हणतो की अतिक्रमण फक्त सर्वसामान्यांची काढली जातात, परंतु गेडाम साहेबांनी हे दाखवून दिलं की कायदा सर्वांना समान असतो आणि जे नगरपालिकेचे नगरसेवक आहेत त्यांचे सुद्धा अतिक्रमण तोडून नाशिककरांना एक दिलासा देण्याचं आणि कायद्याचं राज्य स्थापन करण्याचं काम त्यांनी केलं होतं. गेडाम यांच्या बदलीची वार्ता सर्वप्रथम झी24 तासवर प्रसारित झाली आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. शहरात कुठं रास्ता रोको झाला तर कुठे रक्तदान शिबिर घेऊन बदलीचा निषेध करण्यात आला. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरही उपोषणाला सुरुवात झाली. सत्ताधारी मनसे रस्त्यावर उतरली. मनसेनं स्वाक्षरी मोहीम राबवली. अशा अधिकाऱ्याला हटवून महापालिकेत जे मनसेचे चांगले कामं चालू आहेत त्या कामांना कुठेतरी खोडा घालायचा, याच्यासाठी पालकमंत्री आणि त्यांचे एक निकटवर्ती आमदार यांनी बिल्डरांच्या माध्यमातून ही बदली केल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. 20 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये सिंहस्थासारखी मोठी जबाबदारी त्यांनी पेललेली आहे. सगळे इथले लोकांनी जे जे भ्रष्टाचार केलेले आहेत, अतिक्रमण जे आहेत ते काढलेले आहेत, भ्रष्टाचार ते बाहेर काढत होते. कपाटासारखं प्रकरण बिल्डर लॉबीने गेले 25 वर्ष नंगानाच चालवलेला होता आणि लोकांची लूट चालवलेली होती, ती लूट थांबवली होती. गेडाम यांनी आज आपला पदभार नवीन आयुक्तांकडे सुपूर्द केला असला तरी आपल्या कारकिर्दीत भंगार बाजार हटवणे, खत प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावणे, घंटागाडी, पेस्ट कंट्रोल, एलईडी लाईटचा प्रश्न मार्गी लावणे असे विषय त्यांना पूर्णतः सोडवता आलेले नाही. मात्र त्यांच्या पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे नाशिककर चाहते होते. म्हणूनच आज ठिकठिकाणी आंदोलनं पाहायला मिळाली. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.